आपली शहरं जशी आहेत तशी का आहेत यामागे काही नियम आहेत. चला तेच पाहूया. कधी विचार केलाय की एखाद्या शांत वस्तीत मोठी इमारत का बांधता येत नाही? याचं उत्तर दडलंय विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीमध्ये, म्हणजे DCPRमध्ये. सरळ शब्दात सांगायचं तर विकास म्हणजे जमिनीवर किंवा जमिनीखाली केलेलं कुठलंही बांधकाम. म्हणजेच शहरात काहीही बांधायचं असेल तर हे त्याचं अधिकृत नियमपुस्तक आहे असं समजा. मग पहिला नियम काय? तो म्हणजे बांधकाम नक्की कुठे करता येईल हे ठरवणं. पहिला अध्याय आहे आपल्या भागाचा झोन म्हणजे विभाग नक्की कोणता आहे हे समजून घेणं. प्रत्येक भागाचा एक भूमी वापर विभाग असतो. हाच ठरवतो की तिथे काय बांधता येईल. उदाहरणार्थ, निवासी विभागात घरं, तर व्यावसायिक विभागात दुकानं आणि ऑफिसेस बांधता येतात. बरं, झोन तर ठरला, पण तिथे नक्की किती बांधकाम करता येईल हे कसं ठरतं? आता बघूया दुसरा अध्याय, बांधकामाची मर्यादा कशी ठरते ते. हे ठरतं FSI वरून, म्हणजेच चटाई क्षेत्र निर्देशांक. हा जागेच्या आकारानुसार बांधकामाचं प्रमाण ठरवतो. एक उदाहरण बघूया. समजा FSI आहे 1.5 म्हणजे 1.5. याचा अर्थ 1000 चौरस फुटाच्या जागेवर 1500 चौरस फुटापर्यंत बांधकाम करता येतं. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आराखड्यानुसार सुरक्षित बांधकाम. लोकांची सुरक्षितता आणि चांगलं जीवनमान यासाठी हे नियम खूप महत्त्वाचे आहेत. यात अग्निसुरक्षेला विशेष महत्त्व दिलंय. उंच इमारतींमध्ये आणीबाणीच्या वेळी सुरक्षेसाठी काही गोष्टी बंधनकारक आहेत, जसं की फायर लिफ्ट आणि आश्रय क्षेत्र. सगळे नियम पाळले की मग बांधकामासाठी परवानगी कशी मिळते, चला पाहूया. याची सुरुवात होते अर्जापासून. मग अधिकारी आराखडा तपासतात आणि शेवटी भोगवटा प्रमाणपत्र मिळतं. पण एक मिनिट, हे सगळे नियम इतके महत्त्वाचे का आहेत? कारण यामुळे शहराची वाढ सुव्यवस्थित होते, लोकांची सुरक्षा जपली जाते आणि सार्वजनिक हिताचं संतुलन राहतं. त्यामुळे पुढच्या वेळी कुठलंही बांधकाम दिसलं की त्याला आकार देणारी ही अदृश्य नियमावली नक्की आठवेल.